मग हा दाह शांत कशाने झाला? तर रामनामाने. किती महत्व आहे बघा नामस्मरणामध्ये. श्रीमद भागवत पुराणामध्ये भगवंताला आपलंसं कसं करायचं, नामस्मरणाने भगवंताला जिंकायचं कसं, हे सगळं सांगितलेलं आहे. केवळ नामस्मरण हा अत्यंत प्रभावी उपाय आहे या कलियुगामध्ये. आणि हेच रामनाम जेव्हा महादेवांनी घेतलं तेव्हा त्यांच्या शरीराचा दाह कमी झाला. विषे शंकरा जाळीले, राम नाम शीतल केली, राम नामाची उपाधी जेणे तुटे भव व्याधी. असं हे रामनाम आहे. आणि अशा प्रकारे हे सगळं झाल्यानंतर पुन्हा समुद्रमंथन सुरू झालं. इकडून देव ओढतात, इकडून दानव ओढतात. आणि मग ते मंथन होताना सगळ्यात प्रथम जे रत्न वरती आलं ती होती कामधेनू. आता कामधेनू जी आहे ती इच्छा पूर्ण करणारी देवी आहे, गाय. म्हणूनच आपल्याकडे आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये गायीला अतिशय महत्व आहे, कारण सर्व इच्छा पूर्ण करणारी एकमेव गोमाता आहे. आता ही कामधेनू प्रकट झाली तेव्हा देवांनी विचारलं असुरांना, कारण ठरलंय ना तसं, करार झालेला आहे की पहिलं त्यांना विचारायचं, कारण त्यांचं अनुकूलता आहे, त्यांची ग्रह चांगली आहे, आपली 7.7 चालू आहे, त्यामुळे त्यांचं सगळं ऐकायचं असं सगळं त्यांचं ठरलेलं आहे. मग विचारलं, बाबा तुम्हाला ही पाहिजे का गाय? त्याला काय करायचं, आम्हाला नको, ती देऊन टाका. मग ती गाय वसिष्ठ मुनींना दिली गेली, म्हणजे ऋषी मुनींना दिली गेली. यानंतर परत समुद्र मंथन सुरू झालं. उच्च श्रवा घोडा आला. उच्च श्रवा म्हणजे श्रवण करणं. उच्च श्रवा घोडा हा आल्यानंतर बळी म्हणाला, हा मला पाहिजे, हा मला पाहिजे. मग बळीला तो घोडा देऊन टाकला. नंतर ऐरावत हत्ती आला. आता एकदा तुला, एकदा मला, एकदा तुला, एकदा मला असं चाललेलं आहे बरं.